नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। उद्यापासून खानदेशच्या झळा म्हणजे 13 ऑगस्ट सकाळपासूनच संपूर्णतः 90% ढगाळलेलं वातावरण हे पाहायला मिळणार आहे। सर्वात आधी म्हणजे पाऊस पडेल हा परवा 14 तारखेला, पण ह्या 13 तारखेपासून उन्हाच्या झळा ह्या बंद होणार आहेत। सूर्यदर्शन झालं तर 1 घंट्यासाठी, 2 घंट्यासाठी, काही ठिकाणी 2.5 घंट्यासाठी होईल। त्यामध्येही जास्त टेम्परेचर राहणार नाही, थोडी उष्णता मात्र राहील, पण टेम्परेचर चांगलं सावलीसारखं झाकाळून आभाळ हे 13 ऑगस्ट पासून ते आता 17 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे। खानदेशच्या सर्व भागांचा आज पहिला अंदाज घेऊयात, नंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा अंदाज टप्प्याटप्प्याने घेऊयात। नाशिक, धुळे, नंदुरबार, शहादा, जळगावच्या तसेच छत्रपती संभाजीनगर ते बुलढाण्यापर्यंत संपूर्ण भागामध्ये उद्या पहाटपासून ते संध्याकाळपर्यंत ढगाळच ढगाळ वातावरण राहणार आहे। म्हणजे सूर्यदर्शन कमी असल्यामुळे पिकं सुकायचे थोडे आता कमी होतील। त्यानंतर 14 तारखेला याच जिल्ह्यामध्ये दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला छत्रपती संभाजीनगरच्या सोडलेल्या भागांना, नाशिकच्या दक्षिणेकडील भागांना तसेच अनेक भागांना परवाच्या डेटला म्हणजे उद्याची 13 ऑगस्ट आडवी आहे, पण ती आडवी असून सुद्धा सावलीची आहे, त्यामुळे पावसाच्या सरी कोसळायला 14 तारीख सक्रिय होते। 14 तारखेला एका दिवसात संपूर्ण जिल्हे तो कव्हर करणार नाही, ही गोष्ट देखील ध्यानात ठेवा। पण 13 तारखेला 14 तारखेला ढगाळलेलं सगळीकडे वातावरण असल्यामुळे पिकं सावली खाली 1-2 दिवस उशिरा आला तरी टिकून राहतात। हे यामध्ये चांगल्या पद्धतीनं वातावरण सक्रिय होणार आहे। आजची रात्र ही 12 ऑगस्ट गेली की 13 ऑगस्ट पासून ढगाळच ढगाळ वातावरण असणार आहे। आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गुड न्यूज आहे त्या जिल्ह्यांना की 14 तारखेचा पहिला जोरदार पाऊस अहिल्यानगरच्या अनेक भागांमध्ये, पुणे, सातारा, सांगलीमध्ये, बीड जिल्ह्यातही सोडलेल्या भागांमध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये काही मोजक्या ठिकाणी, पण नागपूर, चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी हा पाऊस दाखल होऊ शकतो। 16-17 तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये, ज्याचा समावेश आपण दक्षिण महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये करतोय, पण या कालखंडामध्ये पुणे, सांगली, सोलापूर, सातारा हा बऱ्याच ठिकाणी आहे। 15 तारखेला धुळ्याच्या कोरड्या पडलेल्या भागांना म्हणजे नंदुरबार, धुळ्याच्या उत्तरेकडील भागांना, दक्षिणेकडील भागांना तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक झडीचं स्वरूप पाहायला मिळणार आहे। याच्यात विशेष करून खानदेशचा समावेश आहे। म्हणजे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे, पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे। कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। 7 तारखेला शितोळे चांगले सुरू होतील। उद्याची 13 ऑगस्ट पावसाला सुरू होतील, ढगाळ वातावरणाला सुरू होतील। म्हणजे सरळ सरळ उष्णतेची लेवल आणि सूर्यदर्शन उद्यापासून गायब आहे। आता टप्पा घेऊयात 15 तारखेचा पहिले पाऊस, 14 तारखेचा पाऊस बघूयात। पुणे, सांगली, सातारा, ठाणे, पालघर, लातूर जिल्हा, नांदेडच्या शिरूर, अंतपाल वगैरे, लोहा, कंधार हा भागापर्यंतची मजल आहे। परभणी, पालम, पूर्णा या भागातही मजल आहे। गंगाखेड परियोजना संध्याकाळच्या वेळेला 14 तारखेला आहे। जालन्याच्या सोडलेल्या अंबड, घनसावंगीची पश्चिम बाजू, भोकरदन, तुरळक ठिकाणी, जाफराबाद, देऊळगावच्या अनेक ठिकाणी ही 14 तारखेची कंडिशन आहे। सोलापूर, साताऱ्यासह लातूर, बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद या 14 तारखेला रात्री होईल। 15 तारीख खानदेशमध्ये धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना सर्वाधिक जास्त मानली जाणार आहे। त्या जळगावचाही समावेश असेल, पण नाशिकच्या तुरळक भागामध्ये जोर वाढेल, तर काही ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीचं झडीचं स्वरूप याच 15 तारखेला मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळेल। अहिल्यानगरचे बरेचसे भाग 14 ऑगस्ट 15 ऑगस्टला पूर्ण होतील असा अंदाज आहे, पण टक्केवारी निसर्गाची आहे, त्यामुळे 80% भागांना 15 तारखेला पूर्ण करेल। उत्तर महाराष्ट्रातला विदर्भ भाग म्हणजे सोडलेल्या भागांपैकी सुलतानपूर, मलकापूर या भागांना 14 तारीख थोडीफार प्रमाणात चांगला कवच देते, पण ढगाळलेलं वातावरण असल्यामुळे झडगीचं वातावरण जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये राहणार आहे। पूर्व विदर्भामध्ये 17-18 संपूर्णतः 90% महाराष्ट्र म्हणजे धुळे, नंदुरबार, शहादा, जळगावच्या अनेक भाग या 17-18 तारखेपर्यंत चांगल्या ठिकाणी नदी नाले वाहण्याची शक्यता दाट आहे। एकंदरीत चित्र अशा स्पष्ट पद्धतीनं आहे। मित्रांनो, फक्त आजची रात्र गेली की खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना वातावरण हे सकाळपासून ढगाळलेलं होते, त्यामुळे चिंता तुमची उद्या पहाटपासून मिटायला सुरुवात होईल। पण उद्याच्या तारखेला सर्वदूर पाऊस नाही किंवा पाऊसच नाही म्हटलं तरी चालतं, 4-2 ठिकाणी तो पडेल। खरा जो पाऊस आहे तो 14 तारखेपासून संध्याकाळी सुरुवात करतोय आणि अनेक भागांना घ्यायला तो तिथून पुढे सुद्धा 2 दिवस लावेल। पण वातावरण पावसाचं शितोड्याचं बनल्यामुळे पीक करपण्याची पद्धत, पिकं वाळण्याची पद्धत ह्या गोष्टीमध्ये थांबणार आहे।
याचबरोबर ज्या काही अकोल्याच्या वर्धेच्या भागामध्ये पाऊस थांबलेला होता, आता इथून पुढे त्याचं सूत्र सुरू होणार आहे. 2 दिवस काय थोडे मागे पुढे झाले तर आपल्या बोलण्याचा तोल सुटला होता. पण याचा विनंती आहे, तुमचा खान्देश परिसर हा लवकर समजतही नाही आणि त्या भागातला जो काही जोर आहे हा कधीच्याला सुद्धा वातावरणामध्ये 1 दिवस मागे होतोय. पण मी दिलेला अंदाज स्पष्ट तुमच्या तोंडावरही सांगतोय, तो चुकलेला नाही. तुमच्या पाण्यामध्ये दृष्टिकोन झालेला आहे. तुम्ही अजूनही पहा, 10 तारखेच्या 2 दिवस अगोदर किंवा 10 तारखेच्या 2 दिवस नंतर अशी कंडिशन होऊ शकते. ही जुलै महिन्याची तारीख आहे. त्यानंतर कालही तसंच सांगितले, 5-6 दिवसापूर्वी तसंच सांगितलेले आहे. आणि राज्य पूर्ण व्यापाला तो 10 पासून 15 तारखेपर्यंतचा वेळ घेऊ शकतो. म्हणजे त्यांनी जवळपास 50% महाराष्ट्राच्या पेक्षाही अधिक भाग कव्हर केलाय. पण अजूनही काही भाग ते कव्हर करायला वेळ लागेल. तर 15 तारीख तुम्ही उजळून द्यायला पाहिजे होते. लगेच बऱ्याच जणांचा चपाटा आहे, आमच्या खांद्याचा अंदाज सांगू नका वगैरे. मी तर 100% बंदच करणार आहे खांद्याचा अंदाज. मला काय तिकडनं पगार मिळत नाहीये. पण तुमच्या बोलण्याचा तारतम्य त्या पिकांकडे पाहून बिघडतो आहे. पण काही जण एजंट बनून तिथे बोलतात, त्यांचं काय? तर काळजी करू नका. 13 ऑगस्ट ही पूर्णपणे क्लायमेट चेंज झालेलं तुम्हाला दिसणार आहे. ज्या उन्हाच्या झळा आहे त्या खांद्याच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये कमी होणार आहे. उद्याचं सूर्यदर्शन 2 तासासाठी किंवा 1.5 तासासाठीच पाहायला मिळेल. त्यानंतर परवाच्या दिवशीपासून सूर्यदर्शन गायब होईल. पावसाची शक्यता ही तुमच्या भागामध्ये 14ला संध्याकाळी तर 15ला काही ठिकाणी झडीचं स्वरूप दिवसभर पाहायला मिळू शकतं. पाऊस बारीक थेंबाचा, कपडे ओले होणार नाही असा सुद्धा असणार आहे. पण ह्या 15 पासून 16-17 पर्यंत अनेक भागांमध्ये, 15ला काही ठिकाणी, 14ला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होईल. तर पाऊस काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होणार आहे. पण आज मी तुमच्या बोलण्याच्या तारतम्यामुळे थोडा शब्द आकडा घेतोय, कारण की तुमच्याकडे पाऊस हा सर्वदूर मी ह्यावेळी सांगत नाहीये. पडणार तर आहे तो, पण मी सर्वदूर सांगत नाहीये. तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके 15 तारखेला मध्यरात्रीपर्यंत सुरुवात करेल तो घ्यायला. 14 आणि 15 तुमच्याकडेच आहे. उद्यापासून वातावरणाचा ढगाळलेपणा, झाकळलेपणा पाहायला मिळेल. त्यानंतर जालन्याचे उत्तरेकडील भाग जे काही सोडले होते त्यांना सुद्धा आहे. अंबडपट्टा, नाशिक पट्टा सुद्धा या कालखंडामध्ये आहे. अकोला, अमरावतीकडे देखील 16-17 पर्यंत बऱ्याच ठिकाणी तो कव्हरिंग करून पूर्ण मोकळा देखील होईल. अशा पद्धतीची कंडिशन आहे. सातारा, सांगली, पुणे, पश्चिम भाग, दक्षिण भाग जो आहे या भागांना सुद्धा सांगलीच्या अनेक ठिकाणी या 14 तारखेच्या रात्रीपासून किंवा काही ठिकाणी दुपारनंतर हजेरी लावणार आहे. त्यामुळे या भागाचंही जे काही पावसाचं कंडिशन आहे त्या पूर्णपणे पार पडतील. ज्यांच्या भागांची माहिती द्यायची राहिली असेल, ज्यांनी व्हिडिओ या टायमिंगपर्यंत पाहिलाय, त्यांनी कमेंटमध्ये आपला भाग सांगायचा आहे आणि ज्या कमेंटला उत्तर दिले त्या भागातल्या शेतकऱ्यांनी त्या कमेंटच्या खालचं दिलेलं उत्तर पाहायचं आहे. आता वळूयात महत्वाच्या घडामोडीकडे. तर खान्देचा पाण्याचा प्रश्न मिटेल का? खान्देचा दुष्काळजन्य परिस्थिती ती मिटेल का? तर मित्रांनो, साहजिकच आहे, ह्या 2-4 दिवसाच्या पाण्यामध्ये या भागामध्ये 14 पासून जी काही सुरुवात होते संध्याकाळच्या वेळेला, यामध्ये सगळे 100% गाव तो काय ते 14लाही घेणार नाही हे तुम्हाला आधीच सांगून ठेवलंय, पहिल्या वेळी सांगितलंय. त्यामुळे 1-2 दिवस मागे पुढे होतात. पण या खान्देच्या भागाचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे याच महिन्यामध्ये ऑगस्ट अखेरीस तो मिटू शकतो. आणि ह्या 2-4 दिवसामध्ये अनेक ठिकाणी नदी नाले सुद्धा वाहू शकतात हे 17-18-19च्या पावसामध्ये सुद्धा. आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे जे दिवस आहे ते देखील या काळामध्ये नेवासा असेल, नेवासामध्ये आज 1-2 ठिकाणी चांगला पाऊस झालाय. तासा नेवासाची वगैरे सगळी कंडिशन, अहिल्यानगरचे सगळे कोपरगाव वगैरे भाग हे आजपासून उद्या 13 ऑगस्ट पासून ढगाळलेली परिस्थितीनुसार झाकले जातील आणि 14-15 नंतर यांच्या भागामध्ये चांगला पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. एक माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.